नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, आज मी आलेलो आहे शेतावर। बघू शकता शेतावरती आलो होतो। तर आज ऊन वगैरे आहे, त्यामुळे आज पाऊस नाही। आज आपल्या इकडे पाऊस नाही, भरपूर असं ऊन पडलेले बघू शकता। त्यामुळे पूर्णपणे शेतातलं पाणी कमी झालेलं आहे, म्हणजे आटलेलं आहे। त्यामुळे आज आलो होतो शेताकडे बोर चालू करायला। तर बोरीचं पाणी हे थोडं थोडं चालू आहे बघू शकता। बाकी आज आपल्याला एवढे वावराची खनन करायचे, म्हणजे आपल्याला आता रोप खणायचे आज। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। आज आपल्याला पूर्ण वावरांची रोपं खणून घ्यायचे आणि नंतर उद्या लावणी करायची। तर आता नवीन ब्लॉग चालू झालेला आहे आपला इथलं। तर ही आहे आमची शेताकडे येणारी बांधावरची वाट बघू शकता। अशा प्रकारे शेताकडे यायला लागतं। आणि आज भरपूर असं ऊन पडायला लागलेले 2 दिवस झाले, त्यामुळं आवणी थोडी आपली रखडलेली आहे। माणसं भेटत नव्हती, त्यामुळे आवणी वगैरे रखडलेली बघू शकता। पूर्णपणे भातातलं पाणी पण आटत चाललेलं आहे आणि ही आवणी झालेली ह्या वावरांची। पण पाऊस आता सह्याद्रीत थोडा कमी झालेला आहे। पाऊस कमी झाल्यामुळं ऊन वगैरे पडले आता, त्यामुळे जरा आवणी करायला अवघड होते। आता सध्या उन्हाचा असं पाऊस कमी असल्यामुळं भात लावणी लवकर होणार नाही आपली, असं मला वाटतं। पण आपण इकडून तिकडून पाणी घेऊन भात लावणी करायची वळून। तर बघू शकता इकडं पण पूर्ण वावराच्या वावर कोरडी झाली। असंच पाऊस राहिला तर मित्रांनो भात वाढायला जरा प्रॉब्लेम येईल। भात पण लावलेली भात जळून जातील, त्यामुळे रोपं जरा बघू शकता पूर्णपणे। तर आज दिवसभर आपल्याला पूर्ण रोपच खणून घ्यायचे। आजूबाजूचा परिसर बघू शकता, खूप छान असं झालेले ऊन वगैरे पडलेले। बघू शकता इकडं बैल जोडी उभी आणि आपण आलोय आता शेताकडे। गावचं वातावरण असंच असतंय, खूप अशी शांतता। बघू शकता केवढं मोठं बोरीचं झाड झाले हे बघा, खूप असं मोठं झालेले बोरीचं झाड। ही आमची वाट असते गावाकडची। आंब्याचं झाड बघा केवढे। बाकी काही भात अगोदर लावलेली ती अशी हिरवी होऊन जगून गेलेली आहेत। काही त्याच्यानंतर 8 दिवसानंतर लावली, 8-15 दिवसांनी ती अजून हिरवी नाही झालेली। जेव्हा पूर्णपणे भात जगतात तेव्हा अशी हिरवी होतात भात। कुंपण वगैरे केलेले काड्यांचं, जेणेकरून इथून जनावरं जातात ते भातामध्ये उडू नये म्हणून। हे बघा, हे पण वावर 8 दिवस अगोदर लावलेलं जगले पूर्णपणे आपलं। किडला परिसर बघू शकता आमच्या किडला खूप छान असं झालंय। आकाशात ढग वगैरे आलेले आहेत, पण पाऊस नाही आज, त्यामुळं थोडं अवघड झालंय आवणीचं। तर आपण आता दुसऱ्या वावराकडे आलोय, जेणेकरून त्याच्यात पाणी आहे का नाही ते बघायचं। रोप आपल्याला पूर्णपणे खाणायचं त्या वावराचं। आलोय आता वावरापाशी बघू शकता, इथं आलोय आपल्या वावरांपाशी। पाणी तर आहे रोप खाण्यापुरतं, आता बघू। वावर बघू शकता पूर्ण पाण्यानं भरलेले, पाणी वळवलेलं आपण ह्या वावरातून। आणि हे आपले हा रॉकी आणतो तुकडं सांबा, होय सांबा। अशा पूर्णपणे वावर भरून ठेवलेले आता सध्या बघू। होय गप। ही आमची वाट, हे पण वावर आपली लावणी करायची या वावराची।
तर बघू शकता मित्रांनो, समोर आपल्याला हा निमगिरी किल्ला, हा आहे हनुमंतगड. बाकी इकडे दौंड्या डोंगरावरती थोडेसे ढग आलेले आहेत आणि खूप छान असं ऊन वगैरे पडलेले. तर भारी वाटते आज आपल्याला रोप खाणायचं आहे, त्यामुळं आज ऊन पडल्यामुळं चांगलं वाटतं. एकीकडून वातावरण खूप छान झालेले. तर चला मित्रांनो, खालच्या वावरांकडे जाऊ आणि आपण बघू पाणी वगैरे सांडीवरून जाते का. त्या दिवशी एक सांड तेमली होती, पाणी किल्ल्या वावरांमध्ये सोडलं होतं ह्या साईडला, म्हणजे इथे खालच्या साईडला. तर आपण सांड वगैरे खेकडी वगैरे बीळ वगैरे पाडतात बांधाला किंवा सांडीमध्ये जिथून पाणी वाहते तिथं. त्यामुळे ते बघू आपण आता. हे बघा, खूप छान अशी झाडाला फुलं वगैरे आलेली आहेत. त्याला काय म्हणतात तुमच्या इकडं मला सांगा नक्की तुम्ही कमेंट करून. आणि भारी असं वातावरण झालं आहे गावचं. पाणी आपण त्या दिवशी इथून फिरवलं होतं, त्यामुळं ते बघू शकता इथून पाणी जाते त्या साईडला, इथून पाणी या वावरामध्ये. आता रोप खणायला आपल्याला पाणी आहे भरपूर, तसं तरी पण आपण इकडे बघू. इथं एक सांड आहे, पाणी वगैरे जाते का नाही जात, थोडं पाणी जाते, ते पण बंद करू आपण. अशा प्रकारे मित्रांनो आमची गावाकडची शेती. हे समोरचं आपल्याला रोप खणायचं आहे आज, आणि हे वावर लावायचं बाकी, हे पण त्याच्यावरचं पण, आणि तिकडं वरती एक आहे घराच्या मागे तिथे एक आहे. बाकी त्या साईडला अजून एक वावर आहे. तर अशी 5-6 वावरं आणि अजून एक आहे, म्हणजे 5-6 वावरं अजून बाकी आहेत आपली लावणीची. तर आज पूर्ण वावरांचे ना रोप खणून घ्यायचे आणि उद्या पूर्ण वावरांचा चिखल करून आपल्याला ती वावरं लावायची. तर बघू शकता पूर्ण बंद केलेलं आहे इथं, त्यामुळे पाणी वगैरे नाही निघत आता. बाकी वावरामध्ये पाणी रोप खाण्यापुरतं झालेलं आहे आपल्याला. तर आलो होतो असंच शेताकडं फेरफटका मारायला, जेणेकरून आपलं माणसं आल्यावरती आपल्याला पाणी वगैरे रोप खाण्यासाठी लागतं, त्यासाठी पाहायला आलो होतो. आपल्याला अजून त्या वावरांची सांडी वगैरे तिंबायचे. तर तो वावरं बघू शकता पूर्णपणे कोरडी होत चाललेली. पाणी ऊन पडत असल्यामुळे वावरं पूर्ण कोरडी होतात आता. तर आजचं बघू. आता हे वावर आपण अगोदर लावलेलं, त्यामुळं खूप छान असं दिसते, आणि हे थोडं नंतर लावलेलं, त्यामुळं असं कमी असं दिसते. जिकडं पाणी साचलेलं असते तिकडलं रोप बघू शकता थोडं असं पातळ वाटते, आणि समोरचं एकदम हिरवं झालेलं चांगलं. तिकडं पाणी वगैरे कमी होतं, त्यामुळं हे पूर्ण पाण्याखाली गाडलेलं होतं, त्यामुळं थोडं असं दिसतंय लावणी केलेल्यावरती भातास्वरूप हे. तर चला मित्रांनो जाऊ. पाणी वगैरे सगळं झालेलं आहे. आता घरी जायचं आहे थोडं, नंतर माणसं वगैरे येतील, मग आपल्याला पुन्हा परत शेताकडे यायला लागेल. हे बघू शकता पाणी वगैरे चालू झालेले, थोडं जायला असं जाते इकडे ना. इथं थोडं हे करा, पूर्ण पाणी इकडून जाईना आपलं. पाणी नसल्यामुळे पूर्णपणे कडक झाले, अजिबात निघत नाही. तर असतं काय वावराचं चिखल वगैरे होणार नाही. पाणी नसल्यावरती असं गबळ होत राहतं मित्रांनो वावरामध्ये. परत नांगरणी करायला, आणि त्या दिवशी इकडून आपण एक रोटर मारलेला एक जाता येतात ट्रॅक्टरने, पण आता ट्रॅक्टर येऊ शकत नाही, पूर्णपणे सगळीकडे लागवड झालेली त्यामुळं वावरांची, त्यामुळं ट्रॅक्टर आणणे थोडं अवघड आहे आमच्याकडे. बाकी पाईपामधून पाणी वगैरे चालू झालं आहे आता. थोड्या टायमापर्यंत पूर्ण वावर हे भरून जाईल आपलं. तर बघू शकता आता पावसाला सुरुवात झालेली आहे. आता
जेवण करून मी शेतावरती आलो होतो, तर आता नुकतंच पावसाला सुरुवात झाली. आज आपल्याला रोप खणायचं होतं, पण माणसं न आल्यामुळं आपलं आज रोप तसंच राहिलेलं आहे. बघू, बाकी पाऊस आल्यावरती केलं वातावरण खूप छान असं दिसते. समोर बघा डोंगरावरती पण धुकं वगैरे आलेली. आणि हे एक वावर आपलं लावून झाले, हे पण लावून झाले, हे पण ही खालची सगळी वावरं लाईनीमध्ये लावून झालेली आहेत आपली. ह्या वावरांची आवनी झालेली. बाकी एक वावर राहिलेले, हे पण हे आता उद्या लावायचं आहे आपल्याला. तर आणि अजून एक हे एक वावर राहिले, तर अशी 1-2 वावरं राहिले, याच्यावरचं एक राहिले. तर असे उद्या आपल्याला बरेच याचे आवनी करायची. तर मित्रांनो बघू, एवढं वावर आपलं बाकी होतं त्या दिवशी लावायचं. तर आज आलेलं इथं पाणी वगैरे सांड वगैरे फोडून दिली ती. तर आज आपल्याला सांड वगैरे तिंबायची, कारण उद्या ह्या वावराची लावणी करायची आपल्याला. थोडं राहिलेलं तर सांडीवरती तर पाणी पोचलेलं नाही, पण थोडंफार पाऊस उघडल्यामुळे पूर्णपणे वावरातलं पाणी आटलेलं आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आजचा ब्लॉग इथंच आपण समाप्त करू. भेटू आपण उद्याच्या नवीन एका ब्लॉगमध्ये.